येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. प्रियजन हो, जसं आपण जाणलेलं आहे की आपण एका नवीन मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे. त्या मालिकेचं शीर्षक आहे सत्याचा शोध. ह्या जगामध्ये आपण जगत असताना खूप वेळेस आपल्याला असा मोठा प्रश्न पडतो की सत्य नेमकं आहे तरी काय. खूप वेळेस आपल्याला सत्याच्या शोधामध्ये खूप त्रास संकट सहन करावे लागतात. आणि म्हणून ही जी मालिका आहे, ही मालिका तुमच्यासाठी, जो व्यक्ती सत्याचा शोध करत आहे त्या व्यक्तीसाठी विशेष करून फार लाभदायक अशी ठरणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. या मालिकेमधला आजचा हा 5वा संदेश आहे आणि या 5व्या संदेशाचं शीर्षक आहे पापाचरण, म्हणजे थोडक्यात पापाचे आचरण. माझा असा पूर्ण विश्वास आहे बंधू आणि भगिनींनो की आजचा हा संदेश तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असणार आहे आणि ह्याद्वारे आपण देवाची स्तुती आणि भक्ती देखील करणार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एक वार देवाच्या ह्या अध्ययनाकडे आणि देवाच्या वचनाकडे आमंत्रित करीत आहे. देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, तुझ्या योजनेनुसार, तुझ्या इच्छानुसार तू आम्हाला ही संधी दिलेली आहेस, जेणेकरून परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये आम्ही रमून जावं, मंत्रमुग्ध व्हावं, तुझ्या वचनांचा आस्वाद घ्यावा आणि त्याद्वारे परमेश्वरा आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावी. म्हणून ही जी संधी तू आम्हाला दिलेली आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. विनंती करत आहोत परमेश्वरा की पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरावा, त्यानं आम्हाला ह्या गहन आणि गूढ गोष्टी समजून सांगाव्यात, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये संजीवनी घडून येईल आणि परमेश्वरा आम्ही तुझे खरे अनुयायी हो असंच होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व परमेश्वरा आम्ही तुझ्या हाती सोपून देत आहोत. आम्हाला तू चालव. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो संदेश आहे, हा संदेश आपल्यासाठी, प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचा आहे. जर आपण या संदेशाकडे लक्ष दिलं तर ह्या संदेशाद्वारे आपल्या भावी आयुष्यामध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला नक्कीच या गोष्टीचा फायदा होणार आहे. म्हणून माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की आपण मनपूर्वक ह्या संदेशाकडे लक्ष द्यावं. ज्यावेळेस आपण पाहत आहोत की ह्या जगामध्ये पाप वाढलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की हे जे पाप आहे, ह्या पापाची सुरुवात नेमकी झाली कुठे. जर आपण परमेश्वराच्या वचनाचा आस्वाद घेतला किंवा त्या वचनांवरती विचार केला तर आपल्याला पवित्र शास्त्र, पवित्र बायबल ह्या ठिकाणी असं सांगत आहे की जर आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय त्याच्यावरती जर आपण विश्लेषण केलं, उत्पत्ती याचा 3रा अध्याय याच्यावरती आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पापाची सुरुवात म्हणजे मनुष्याचं पतन याच्याविषयी पाहायला मिळतं. ज्यावेळेस सैतानानं सापाचं रूप घेऊन हवा हिला भुरळ टाकली, देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की तिनं पाप केलं आणि त्याच्यानंतर सैतानाने स्त्रीचा वापर करून किंवा हवेचा वापर करून आदामाला भुरळ टाकली आणि आदामाने देखील पाप केलं असं आपण देवाच्या वचनामध्ये पाहत आहोत. ज्यावेळेस देव आदाम आणि हवा यांना त्या एदन बागेमध्ये भेटण्यास आला, त्यावेळेस त्याने पाहिलं की हे दोघेही त्याच्यासमोर न येता बागेमध्ये लपलेली आहेत. आणि म्हणून देवाने ह्या ठिकाणी आदामाला प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे, आदामा तू कोठे आहेस? मग आदाम म्हणाला की मी पाप केलं आहे आणि मी नग्न असा आहे आणि
त्या ठिकाणी असं देवाचं वचन म्हणतं की देवाने आदामाला विचारपूस करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पापासंबंधी त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, माझा असा पूर्ण विश्वास आहे की जर आपण ह्या गोष्टी लक्षपूर्वक त्याचं अध्ययन केलं तर आपल्याला त्या गोष्टी नक्कीच कळणार आहेत असा माझा पूर्ण विश्वास आहे. ज्यावेळेस विचार विनिमय आदाम आणि देवामध्ये होत आहे, संभाषण देवामध्ये आणि आदामामध्ये जे होत आहे त्याचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी आपण काय पाहत आहोत? ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 11 वचन. ह्या ठिकाणी म्हणत आहे देवाचं वचन, देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? म्हणजे ह्या ठिकाणी देवाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणी आपण एक जाणून घेतलं पाहिजे की अशातला भाग नाही की देवाला माहीत नाही की आदाम आणि हवेनं पाप केलेलं आहे, पण मुद्दाम ह्या ठिकाणी देव प्रश्न विचारत आहे जेणेकरून आदाम आणि हवेला त्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी कोणतं पाप केलेलं आहे त्या पापाबद्दल त्यांना प्रायश्चित करण्यासाठी देव ह्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. या ठिकाणी फार महत्वाचा असा प्रश्न आहे आणि तो प्रश्न अत्यंत गरजेचा आहे. आजच्या काळासाठी देखील तो प्रश्न अत्यंत गरजेचा आहे. आणि ह्या ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की आदाम, तुला वाटतं की तू नग्न आहेस, कोणी तुला सांगितलं की तू नग्न आहेस? या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? म्हणजे थोडक्यात देवाला देखील हा प्रश्न मुद्दाम विचारायचा आहे जेणेकरून या प्रश्नाद्वारे आदाम आणि हवेला कळेल की नेमकं त्यांनी कोणती चुकी केलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी प्रश्न विचारून ह्या संभाषणाला सुरुवात केलेली आहे. तर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आदाम ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देत आहे. आणि खूप वेळेस ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस जवळपास आपलं उत्तर देखील जे आदामाने दिलं तेच असतं. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 12 वचन, आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आदामानं जे केलेलं पाप आहे ते पाप तो स्वतःवरती न घेता, म्हणजे त्या पापाचा स्वीकार न करता तो ते पाप हवेवरती किंवा त्याच्या पत्नीवरती किंवा स्त्रीवरती लादण्याचा प्रयत्न करत आहे. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही पापाविषयी किंवा जर तुम्ही ह्या अधर्माविषयी विचार कराल तर खूप वेळेस तुम्हाला देखील जाणवलं असेल की तुम्ही आणि मी ज्यावेळेस पाप करतो त्यावेळेस आपण पाप कबुली करत नाही. ते पाप स्वीकारण्यासाठी आपण कचवचतो. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आदामानं जरी पाप केलं असलं, तो नग्न त्याच्या पापामुळे जरी झाला असला तर देवाचं वचन असं सांगत आहे की त्यानं ते पाप स्वतःवरती न घेता ते पाप स्त्रीवरती ढकललं. म्हणजे थोडक्यात स्त्रीला जबाबदार ठरवलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, तुमचा याच्याविषयी अभिप्राय काय आहे? तुमचे काय विचार आहेत याच्याबद्दल? ज्या वेळेस लोक पाप करतात बहुतांश वेळेस ते पाप स्वीकारत नाहीत, ते परिस्थितीला दोषी ठरवतात, ते लोकांना दोषी ठरवतात. आणि म्हणून देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की दोष देणे, स्वतःच्या पापासाठी दुसऱ्याला दोष देणे ही सुरुवात 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी सुरू झालेली नसून एदनच्या बागेमध्ये सुरू झालेली आहे. आणि म्हणून मला असं तुम्हाला ठाम सांगू वाटतं की जर आपण एखादं पाप करतो तर आपण थोडा स्वतःच्या अंतःकरणामधले जे विचार आहेत त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला देखील असंच जाणवेल की आपण आदामापेक्षा वेगळे नाही. आदामानं जसं स्वतःच्या पापाविषयी हवेला दोषी ठरवलं, पुढे जर आपण वाचलं तर हवेला प्रश्न विचारण्यात आला की तिनं ते फळ का खाल्लं, तर त्यावेळेस तिनं देखील सर्पाला दोष दिलेला आहे असं आपण देवाच्या वचनामध्ये पाहत आहोत. आणि म्हणून मला ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस आपण पाप करतो त्यावेळेस पापाचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष असा असतो की आपण पाप स्वीकारत नाही, आपण पापाची कबुली करत नाही, कारण की आपल्याला
जो दंड आहे, जी शिक्षा आहे, जो अपमान आहे, तो अपमान सहन करायचा नसतो. आणि म्हणून आपण परिस्थितीला दोष देतो, आपण लोकांना दोष देतो. मला तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारू द्या. तुम्ही ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस तुम्ही किती जणांनी, मी किंवा तुम्ही, आपण किती जणांनी ते पाप नम्रपणे स्वीकारलेलं आहे? आणि किती वेळेस आपण ते पाप दुसऱ्यांवरती किंवा त्या पापाला कारणीभूत आपण दुसऱ्यांना ठरवलेलं आहे, परिस्थितीला ठरवलेलं आहे. आणि म्हणून आपण काही ना काहीतरी मुभा देऊन त्या पापातून मुक्तता मिळवण्याचा, त्या पापातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महत्वाची व्याख्या आपल्याला आज पाहायची आहे. म्हणजे नेमकं पाप जे आहे ते काय आहे, पाप जे आहे ते काय आहे, आपल्याला हे आज पाहायचं आहे. जर आपण पहिले योहान याचा 3रा अध्याय, जर आपण पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन वाचलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जो कोणी पाप करीतो तो स्वैराचार करीतो, कारण पाप स्वैराचार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला पापाची व्याख्या पाहायला मिळत आहे. पाप म्हणजे देवाने सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधात जाणे. आपण परत एकदा उत्पत्तीचा 2रा अध्याय हा पाहूया, ज्या ठिकाणी देवाने आदाम आणि हवेला कोणती आज्ञा दिली होती ती आपण ह्या ठिकाणी पाहूया. याच्याविषयी आपण थोडा विचार करूया. उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 16 वचन जर पाहिलं तर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छा खा, पण बरा वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील, असं देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. प्रियजन हो, माझा असा विश्वास आहे की हे जे वचन आहे ह्या वचनाद्वारे आपल्याला नेमकं कळत असेल की आपण ज्यावेळेस पाप करतो त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये कोणते विचार असतात आणि आपल्या विचारांद्वारे आपण स्वतःची कधी कधी कशी फसवणूक करतो हे आपण ह्या वचनाद्वारे शिकत आहोत. म्हणजे देवाने ज्यावेळेस आदाम आणि हवेला सांगितलं होतं की बागेमध्ये जे बऱ्या वाईटाचं झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नको, त्यावेळेस देवाचं वचन असं म्हणतं की त्यांनी ते खाल्लेलं आहे. त्याद्वारे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि ह्या जगामध्ये पाप आलं आहे. पण देवाचं वचन म्हणतं की पाप केल्यानंतर त्यांनी ते पाप स्वतःवरती स्वीकारलं नाही. त्या पापाची जबाबदारी किंवा थोडक्यात त्या पापासाठी, स्वतःच्या पापासाठी त्यांनी परिस्थितीला आणि दुसऱ्या लोकांना जबाबदार ठरवलेलं आहे. पण आज आपण पाहत आहोत पहिले योहानेचा 3रा अध्याय 4थ्या वचनामध्ये की पाप म्हणजे स्वैराचार. स्वैराचार म्हणजे देवाने दिलेल्या आज्ञेच्या विरोधात जाणे. म्हणजे ह्या ठिकाणी आदाम आणि हवा यांना जी आज्ञा दिली होती त्या आज्ञेच्या विरोधात जाऊन त्यांनी ज्यावेळेस फळ खाल्लं त्यावेळेस ह्या जगामध्ये पाप आलं, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. तर ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की एकमेव व्याख्या जर पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये असेल जी पाप या शब्दाला दर्शवती, पहिले योहानेचा 3रा अध्याय आणि 4थं वचन, पाप म्हणजे स्वैराचार. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो. म्हणजे थोडक्यात व्यवस्था जी देवाने घालून दिलेली आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जाणे म्हणजे पाप करणे. आता ह्या ठिकाणी आपण पाप जे आहे त्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्याख्या पाहूया. म्हणजे पाप जे आहे ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याविषयी जास्त कसं शिकू शकतो याच्याविषयी आपण थोडं विश्लेषण करूया. जर तुम्ही याकोब याचा 4था अध्याय, याकोब याचा 4था अध्याय आणि 17व्या वचनाकडे तुम्ही लक्ष दिलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल. याकोब याचा 4था अध्याय आणि 17 वचन, चांगले करणे कळत असून
जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट जर देवाने आपल्याला सांगितली असेल किंवा एखादी आज्ञा जर आपल्याला माहीत असेल की ती बरोबर आहे, चांगली आहे, एखादं कार्य असेल, एखादा विचार असेल, तो विचार किंवा ते कार्य जर आपल्याला माहीत आहे की ते योग्य आहे, ते बरोबर आहे, जर ते आपण करत नाही तर त्याचा अर्थ असा झाला की आपण पाप करत आहोत. चांगले करणे हे ज्याला माहीत आहे पण तो ते करत नाही त्याच्यासाठी देवाचं वचन म्हणतं ते पाप आहे. म्हणजे थोडक्यात बरं आणि वाईट हे जर एखाद्या व्यक्तीला कळतं, बरं आणि वाईट हे जर एखाद्या व्यक्तीला कळतं आणि तो व्यक्ती त्याच्यावरती अंमलबजावणी करत नाही, म्हणजे थोडक्यात खोटं बोलू नये हे बहुतांश लोकांना माहीत आहे. म्हणजे चांगलं काय आहे किंवा चांगलं बोलणं काय आहे हे बहुतांश लोकांना माहीत आहे आणि त्या माहितीवरती आपण निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे निर्णय घेण्या इतपत आपल्याला त्याच्याविषयी माहिती पाहिजे. जर आपल्याला खोटं बोलणे हे चुकीचं वाटतं तर ते कशावरून, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की खोटं बोलणं हे चुकीचं आहे. त्या माहितीवरती, त्या माहितीच्या आधारावरती आपण निर्णय घेतला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला निर्णय घेण्या इतपत माहिती आहे आणि जर तो निर्णय व्यक्ती घेत नाही, म्हणजे थोडक्यात चांगलं जे आहे ती चांगली गोष्ट तो व्यक्ती जर करत नाही तर देवाचं वचन म्हणतं की ते त्याच्यासाठी पाप आहे. मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं, खोटं बोलणे हे चुकीचं आहे. आता आपल्याला खोटं बोलणं हे चुकीचं आहे याच्याबद्दल खूप माहिती आहे, पण जर माहिती असून देखील आपण त्याच्यावरती चांगला निर्णय घेत नाही, म्हणजे थोडक्यात निर्णय घेण्या इतपत त्या व्यक्तीला त्याची माहिती पाहिजे. कल्पना करा की एक लहान लेकरू आहे, ते 6 महिन्याचं असेल, 1 वर्षाचं असेल. जर त्याला खोटं बोलू नये हे माहीत नसेल तर त्यानं खोटं जरी बोललं तर देव त्याला दोषी ठरवत नाही किंवा आपण त्याला दोषी ठरवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात निर्णय घेण्या इतपत त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. मग त्या व्यक्तीनं जर चांगलं माहीत असून जर केलं नाही तर मग त्याच्यासाठी ते पाप आहे. माझा असा विश्वास आहे की तुम्ही हे जे वचनं आहेत हे वचनं फार मनपूर्वक ऐकत आहात आणि जर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमचा नक्कीच फायदा होईल. कारण की देवाचं वचन म्हणतं की चांगले करणे ज्याला माहीत आहे आणि ते तो करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. ह्या जगामध्ये चांगल्या गोष्टी खूप आहेत. आता मी सध्या तुम्हाला संदेश देत आहे. आता संदेश देत असताना मला हेही माहीत आहे की कुठेतरी जाऊन स्वच्छता अभियान सुरू करायचं किंवा ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करणे ही चांगली गोष्ट आहे. त्याचा अर्थ असा का की मी तुम्हाला संदेश देणं थांबवावं आणि लगेच जाऊन ते स्वच्छता करण्याची जी क्रिया आहे किंवा उपक्रम जो आहे तो राबवला पाहिजे? कारण की चांगलं करणं देवाचं वचन म्हणतं ज्याला माहीत आहे ते तो करत नाही तर त्याच्यासाठी ते पाप आहे. मग त्याचा अर्थ असा झाला का की मी तुम्हाला संदेश देत आहे आणि स्वच्छता जी आहे ती स्वच्छता एक ठिकाणी ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे ते मी करत नाही आणि म्हणून मी पाप करत आहे? जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की आत्ता या सध्याच्या स्थितीमध्ये ह्या क्षणाला चांगलं काय जे त्या व्यक्तीला कळतं, म्हणजे निर्णय घेण्या इतपत त्याला ती माहिती पाहिजे. जर त्याला निर्णय घेण्या इतपत एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर देव त्या ठिकाणी त्याला दोषी ठरवत नाही, तो व्यक्ती पापी होत नाही. निर्णय घेण्या इतपत जर तुम्हाला आणि मला कळतं आणि त्यानंतर देखील जर आपण देवाच्या वचनानुसार चालत नाही तर ते आपल्यासाठी पाप आहे.
म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला संदेश देत आहे आणि ह्या क्षणाला तुम्हाला संदेश देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रथम स्थान, प्रथम महत्व मी संदेश देण्याला आज देत आहे. आणि मग संदेश दिल्यानंतर जर देवाची इच्छा असेल की ते मी दुसरं काम जे चांगलं आहे, जे स्वच्छता करण्याचं काम आहे, ते चांगलं काम आहे, जर देवाने सांगितलं की ते काम मी केलं पाहिजे तर ते काम मी केलं पाहिजे. कारण की का, मला निर्णय घेण्या इतपत चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, प्रियजन हो, आपण पाप जे आहे ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ही जी संकल्पना आहे किंवा हा जो विचार आहे तो विचार पाहत आहोत. ह्या जगामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. सर्वच गोष्टी आपण एकाच वेळेस करू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा का की आपण पाप करत आहोत? कारण की देवाचं वचन म्हणतं चांगले करणे माहीत असून जर तो व्यक्ती करत नाही तर त्याच्यासाठी ते पाप आहे. कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे हेही महत्वाचं. म्हणून मी तुम्हाला एका लहान लेकराचं उदाहरण दिलं की ते 6 महिन्याचं बाळ किंवा 1 वर्षाचं जे बाळ आहे ते जर बोलू लागतं आणि त्याला खोटं बोलणे हे जर माहीत नसेल किंवा खोटं बोलणे हे पाप आहे हे जर त्याला माहीत नसेल तर त्या ठिकाणी ते लेकरू पाप करत नाही. कारण की त्यानं निर्णय घेण्या इतपत त्याला त्या गोष्टीची माहिती पाहिजे. निर्णय घेण्या इतपत त्या गोष्टीची त्याला माहिती पाहिजे. कल्पना करा, एक लहान लेकरू घ्या. ते लहान लेकरू काही वेळेस काही गोष्टी घेतं आणि त्याच्याविषयी घरातल्यांना काही सांगत नाही. त्याला वाटतं की घरात मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व त्याच्या आहेत. आई वडिलांच्या असू देत, भावंडांच्या असू देत किंवा शेजारच्या ज्या जरी गोष्टी असतील तर ते शेजारच्या गोष्टी कधी कधी आपल्या घरी घेऊन येतं, नाही का? म्हणजे त्याचा अर्थ असा का की ते लेकरू जे आहे त्याला चांगलं कळत असून ते लेकरू ते चांगली गोष्ट करत नाही म्हणून ते पाप करतं. तर त्या ठिकाणी आपण हे जाणून घेतलं पाहिजे की त्या लेकराला दुसऱ्यांची गोष्ट मागून घेणं हे गरजेचं आहे हे माहीत आहे का हे पहिलं पाहिलं पाहिजे. जर त्या लहान लेकराला, त्या लेकराचं वय काही असू दे, मला ह्या ठिकाणी कोणाचाही न्याय करायचा नाहीये, पण मला ह्या ठिकाणी विशेष करून विश्लेषण करून मला तुमच्या अंतःकरणावरती हे बिंबवायचं आहे की जोपर्यंत आपल्याला निर्णय घेण्या इतपत कळत नाही, माहिती नाही, तर तोपर्यंत ते पाप होऊ शकत नाही. या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, आपण आणखीन एक वचन पाहणार आहोत. म्हणजे पाप जे आहे, पापाचरण हे जे विचार आहेत ह्या विचारावरती आपण पुढे चालणार आहोत. जर आपण पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि जर आपण ह्या ठिकाणी 17 वचन जर वाचलं, पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 17 वचन ह्या ठिकाणी जर वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कळेल, सर्व प्रकारची अनिती पापच आहे, सर्व प्रकारची अनिती पापच आहे असं देवाचं वचन म्हणतं. तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलेलं आहे की पापाचं वेतन मरण आहे हे रोमकरास पत्र या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. पण देवाचं वचन असं म्हणतं की असंही काय पाप आहे ज्याच्यामुळे मनुष्यावरती मरण येऊ शकत नाही. पुन्हा एक वार पहिले योहान याचा 5वा अध्याय 17 वचन तुम्ही देखील त्याच्यावरती अध्ययन करा. मी अध्ययन केलेलं आहे आणि त्या अध्ययनामधून मला हे कळालेलं आहे, हा निष्कर्ष निघालेला आहे की असंही एक पाप आहे ज्याचं वेतन किंवा ज्याचा निष्कर्ष मरण नाही. म्हणजे थोडक्यात जर एखादा व्यक्ती एक पाप करत असेल आणि ते पाप आहे असं त्या व्यक्तीला माहीत नसेल तर त्याच्यासाठी तो मरण पावणार नाही. म्हणजे थोडक्यात जर लहान लेकराला जे 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे किंवा एखादा व्यक्ती आहे जो मतिमंद आहे
त्याला एखादी गोष्ट कळत नाही आणि तो व्यक्ती एखादी गोष्ट चोरून घेतो, किंवा थोडक्यात दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून ती चोरी असते, पण त्याच्या दृष्टिकोनातून ती सर्व चोरी नसून तो फक्त एक गोष्ट घेतो आणि स्वतःकडे ठेवतो. तर देवाचं वचन ह्या ठिकाणी असं म्हणतं की असंही पाप आहे जे मरणाकडे आपल्याला नेत नाही. म्हणजे जर आपण न कळत पाप केलं, म्हणजे थोडक्यात आपण जाणून बुजून जर पाप केलं तर ते पाप मरणाकडे आपल्याला नेतं. पण जर आपण एखादं पाप केलं जे पाप आपण जाणून बुजून करत नाही, जसं की कल्पना करा तुम्ही गाडीवरून चाललेला आहात आणि तुम्ही व्यवस्थित गतीने चाललेला आहात, डाव्या बाजूने चाललेला आहात, पण अचानक एक व्यक्ती तुमच्या समोर येतो, तुमच्या वाहनाच्या समोर येतो, तुमच्या वाहनाच्या आडवा येतो आणि तुम्ही कल्पना करा की 4 चाकी गाडी चालवत आहात आणि तुम्हाला ह्याच्याविषयी काहीही कल्पना नव्हती की तो व्यक्ती तुमच्या गाडीच्या समोर येणार आहे, अचानक येणार आहे, आडवा येणार आहे. तुम्ही योग्य गतीमध्ये गाडी चालवत आहात, योग्य दिशेने गाडी चालवत आहात, तुम्ही कोणताही नियम वाहतुकीचा तोडत नाहीत. म्हणजे थोडक्यात कोणताही वाहतुकीचा नियम तुम्ही तोडत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती तुमच्या गाडीखाली येतो आणि त्याचा जर मृत्यू होतो तर ते तुमच्यासाठी पाप नाही, कारण की तुम्ही विचारपूर्वक त्या व्यक्तीवरती गाडी चालवलेली नाही. तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला ब्रेक लावण्याचा, तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला त्या माणसाचा जीव वाचवण्याचा, पण त्या ठिकाणी तो माणसाचा जो जीव आहे तो प्रयत्न केल्यानंतर देखील तो माणूस बचावत नाही, तो माणूस दगावतो. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की काही असं पाप आहे ज्याच्यामुळे तुम्ही दोषी ठरणार नाही. म्हणजे ते पाप कोणतं पाहिजे? ज्या पापामध्ये तुम्ही विचार करून निर्णय घेत नाही. जे पाप तुम्ही न कळत करता ते पाप जर तुम्ही केलं तर देवाचं वचन म्हणतं की त्याच्यासाठी तुम्ही दोषी ठरवले जात नाही आणि त्याचं वेतन मरण नाही. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाप काय आहे ते आपण थोडक्यात पाहत आहोत. जर आदम आणि हवेचा विचार केला तर आदम आणि हवेला आज्ञा दिली होती, ती आज्ञा आदम आणि हवेला माहीत होती. म्हणजे थोडक्यात निर्णय घेण्या इतपत त्यांना ती आज्ञा काय आहे हे माहीत होतं. म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानपणा अजिबात नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी निर्णय घेण्या इतपत आदाम आणि हवेला कळालं होतं, म्हणून त्या ठिकाणी देव त्यांना दोषी ठरवत आहे. कारण की त्यांनी चांगलं काय आहे ते माहीत असून निर्णय घेण्या इतपत त्यांना कळालेलं आहे. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अज्ञानपणामध्ये घेतलेला नाही, म्हणून देवाने त्यांना दोषी ठरवलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, जो व्यक्ती पाप करतो तो व्यक्ती फक्त देवापासून दूरच जात नाही, तर देवाकडे येण्याची त्याची जी इच्छा असते, देवाच्या मार्गावरती चालण्याची जी इच्छा असते, ती देखील इच्छा कमी होऊन जाते. म्हणून पाप जे आहे ते पाप आपल्याला फार वाईट मार्गावरती घेऊन जातं आणि पापाचं वेतन मरण आहे असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून माझी इच्छा ही आहे की देवाने प्रेमाने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टीचा आपण विचार करून निर्णय जो आहे तो देवाच्या बाजूने घेऊया. आपण पुढे वाचूया. जर आपण रोमकरासपत्रेचा 14वा अध्याय आणि 23वा वचन वाचलं तर त्या ठिकाणी देव काय सांगत आहे. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो. म्हणजे शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जर एखादी व्यक्ती काही खात असेल तर ती
व्यक्ती जी आहे ती विश्वासामध्ये पाहिजे. म्हणजे थोडक्यात विश्वासाच्या कृतीमध्ये त्यानं ते खाल्लं पाहिजे. कारण की देवाचं वचन असं म्हणतं की जे विश्वासन नाही ते पाप आहे. त्याच्यासाठी आपण रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय आणि 17 वचन वाचूया. रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय 17 वचन ह्या ठिकाणी म्हणत आहे, ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की विश्वास कशामुळे येतो? देवाच्या वार्तेमुळे येतो. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवू शकतो. जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत असाल तर माझे शब्द देवाचे शब्द नाहीत. पण ज्या गोष्टी आपण शिकत आहोत देवाच्या वचनानुसार त्या वचनांवरती तुम्ही विश्वास नक्कीच ठेवू शकता. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की मी जर स्वतः तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली जी परमेश्वराच्या वचनामध्ये नाही, तर तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास ठेवायचा तर त्या ठिकाणी तुम्हाला एक जोखीम उचलावी लागेल. पण देवाच्या वचनाच्या बाबतीत असं नाही. देवाच्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि ज्या गोष्टी देवाच्या वचनानुसार नाहीत, म्हणजे देवाच्या दिलेल्या विश्वासानुसार नाहीत, त्याला पाप म्हणायचं. आता थोडक्यात आपण रोमकारास पत्र्याचा 14वा अध्याय 23व्या वचनामध्ये पाहिलं की जो व्यक्ती विश्वासाने खात नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. आदाम आणि हव्वेकडे आपण परत जाऊया. उत्पत्तीचा 3रा अध्याय. ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की देवाने त्यांना उत्पत्ती 2:16 मध्ये आज्ञा केली होती की बऱ्या वाईटाचं जे झाड आहे त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. ही आज्ञा त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आली होती. ही आज्ञा त्यांना निर्णय घेण्या इतपत कळली होती. निर्णय घेण्या इतपती त्यांना आज्ञा कळली होती. म्हणजे थोडक्यात रोमकारास पत्र 10वा अध्याय 17व्या वचनानुसार जी आज्ञा देवाने केली होती, जी वार्ता देवाने दिली होती, त्या वार्तेवरती त्यांनी विश्वास ठेवायचा होता. म्हणजे थोडक्यात विश्वास जर येतो तर तो देवाच्या वार्तेने येतो. म्हणजे देवाची वार्ता, देवाचं वचन ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी विश्वास नाही. परत एकदा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. रोमकारास पत्र 10वा अध्याय 17 वचनामध्ये लिहिलंय की विश्वास वार्तेने येतो आणि वार्ता देवाच्या वचनातून येते. म्हणजे थोडक्यात विश्वास जो आहे तो देवाच्या वचनाशिवाय आपण तो विश्वास आत्मसात करू शकत नाही किंवा विश्वास दर्शवू शकत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जर देवाचं वचन नाही तर विश्वास नाही. म्हणजे जर आपण आदाम आणि हव्वेचा विचार केला तर त्या ठिकाणी जी आज्ञा म्हणजे देवाचं वचन जे आहे त्या वचनानुसार त्यांनी फळ खाल्लेलं नाही. देवाच्या वचनाच्या विरोधात जाऊन त्यांनी ते फळ खाल्लेलं आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्या गोष्टी ज्या आदाम आणि हव्वेने केल्या त्या विश्वासाने नाही केल्या. कारण की विश्वास कुठून येतो? देवाच्या वचनातून येतो. जर देवाच्या वचनातून विश्वास येतो तर त्यांनी जे वचन ऐकलं ते देवाचं नसून सैतानाचं वचन ऐकलं. म्हणून त्यांनी जी गोष्ट खाल्ली ती विश्वासाने खाल्ली नाही. म्हणून ते त्यांच्यासाठी पाप आहे. बंधू आणि भगिनींनो, पाप म्हणजे काय आणि पापाचं वेतन किती भयंकर आहे हे आपण पाहिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आणि मी पाप किती भयंकर आहे हे जाणून घेत नाही तोपर्यंत आपण त्या पापापासून परावृत्त होणार नाही. म्हणून माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ह्या विषयावरती खोल विचार करा, खोल अभ्यास करा. हा अभ्यास केल्यानंतर तुम्हालाही देखील कळेल की पाप हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं आणि त्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये कसा होतो. म्हणजे थोडक्यात आपण हे पाहत आहोत की पाप जे आहे हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपल्याला पाप किती गांभीर्याची गोष्ट आहे हे जास्त कळतं. म्हणजे थोडक्यात निर्णय घेण्या इतपत आपल्याला पाप म्हणजे काय हे कळतं.
परत एकदा पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये लिहिले आहे की पाप म्हणजे स्वैराचार. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो किंवा देवाच्या वचनाच्या विरोधात जातो, देवाच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो किंवा देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेमध्ये तो अनुयायी होत नाही. म्हणजे थोडक्यात पहिला जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामध्ये जर आदाम आणि हव्वेला जर आपण बसवलं तर त्या दृष्टिकोनातून जर आपण आदाम आणि हव्वेला जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं की आदाम आणि हव्वेने स्वैराचार कसा केला. देवाच्या वचनाच्या विरोधात जाऊन, देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाऊन जे लोक कार्य करतात त्याला म्हणायचं पाप. म्हणजे आदाम आणि हव्वेने देवाच्या वचनाच्या विरोधात जाऊन स्वैराचार केला म्हणून ते पाप. हा झाला पहिला दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन आपण पाहूया. याकोब याचा आपण 4था अध्याय आणि 17 वचन पाहिलं. याकोब याचा 4था अध्याय आणि 17 वचनामध्ये आपण दुसरा दृष्टिकोन पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला पाप म्हणजे काय हे जास्त प्रमाणामध्ये व्यवस्थित कळेल. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, याकोब याचा 4था अध्याय आणि 17 वचन. चांगले करणे माहीत असून जो ते व्यक्ती करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे असं देवाचं वचन म्हणतं. आता परत आदाम आणि हव्वेकडे जाऊया. आदाम आणि हव्वेला देवाने ज्यावेळेस आज्ञा दिली होती की त्यांनी बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाऊ नये, त्यांना ही गोष्ट चांगली माहीत होती का नव्हती? नक्कीच त्यांना ही गोष्ट माहीत होती. म्हणजे थोडक्यात निर्णय घेण्या इतपत त्यांना ते कळालं होतं. म्हणजे ह्या ठिकाणी माहिती जी आहे, ज्याला चांगलं माहीत आहे, म्हणजे ती माहिती जी आहे ती माहिती निर्णय घेण्याइतपत त्या व्यक्तीला माहीत पाहिजे. म्हणून मी तुम्हाला लहान लेकराचं उदाहरण दिलं की लहान लेकरू कोणतीही गोष्ट कोणाच्याही घरातून घेऊन येतं आणि त्या लेकराला चोरी म्हणजे काय हे माहीत नसतं. आता त्या लेकराचं वय काय आहे हे ह्या ठिकाणी विचार करण्याच्या ऐवजी मला फक्त हा मुद्दा त्या ठिकाणी मांडायचा आहे की त्या लेकराला जर चोरी करणं हे माहीत नाही तर त्या व्यक्तीनं किंवा त्या लेकरानं एखादी गोष्ट दुसऱ्यांच्या घरातून किंवा बाकीच्या लोकांच्या घरातून जर आपल्या घरामध्ये आणली तर त्याच्यासाठी ती चोरी नाही. जरी त्यानं ती गोष्ट केली असली तरी देखील त्याच्यासाठी ती चोरी नाही, आपल्यासाठी ती चोरी आहे किंवा आपल्याला वाटतं की त्यानं चोरी केलेली आहे. पण देवाचं वचन काय म्हणतं? चांगलं माहीत असून, म्हणजे चांगलं माहीत पाहिजे. त्या लेकराला चांगलं काय हे माहीत आहे का हा महत्वाचा प्रश्न. खूप वेळेस मी पाहिलेला आहे पूर्ण जगामध्ये जवळपास ह्याच दृष्टिकोनातून पापी लोकांना पाहिलं जातं. एखाद्या व्यक्तीनं जर पाप केलं तर लोक म्हणतात की त्यानं पाप केलेलं आहे, त्यानं चुकी केलेली आहे. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या व्यक्तीला ते पाप आहे किंवा पाप होत आहे हे माहीत होतं का? म्हणजे जी गोष्ट ती व्यक्ती चुकीची करत आहे त्या गोष्टीची जाणीव त्या व्यक्तीला अगोदर होती का? म्हणजे त्या व्यक्तीला जी गोष्ट तो व्यक्ती करत आहे ते पाप आहे याची माहिती होती का? निर्णय घेण्या इतपत त्या व्यक्तीला कळालं होतं का? जर निर्णय घेण्या इतपत त्या व्यक्तीला जर कळालं नसेल तर आपण त्या व्यक्तीला पापी म्हणू शकत नाही, दोष त्याच्यावरती ठेवू शकत नाही. कारण की ह्या जगामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत का हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्याला निर्णय घेण्या इतपत एखादी गोष्ट कळालेली नाही आणि ती जर गोष्ट आपण पुढे जाऊन करतो तर आपण पाप करत नाही, देव आपल्याला दोषी ठरवत नाही. निर्णय घेण्या इतपत आपल्याला कळलं पाहिजे, मग त्या ठिकाणी आपला जो हिशोब आहे तो सुरू होतो. आणि तिसरा दृष्टिकोन जो आज आपण ह्या ठिकाणी पाहिलेला आहे, रोमकरास पत्रेचा 14वा अध्याय 23वा वचन. जो व्यक्ती विश्वासाने खात नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. आदाम आणि हव्वेचा विश्वास कशावरती होता? देवाच्या वचनावरती होता. पण त्यांनी जे खाल्लं ते देवाच्या वचनाच्या विरोधात. कारण की रोमकरास पत्रेचा
10वा अध्याय 17 वचनामध्ये लिहिलंय की विश्वास वार्तेनं आणि वार्ता देवाच्या वचनातून येते. म्हणजे देवाचं वचन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विश्वास आहे. जर एखादी गोष्ट आपण देवाच्या वचनानुसार करत नाही तर त्याचा अर्थ आपण विश्वासानुसार करत नाही. म्हणजे आदाम आणि हवेने जे फळ खाल्ले ते देवावरती विश्वासाने खाल्ले नाही, सैतानाच्या वार्तेवरती विश्वास ठेवून खाल्ले, म्हणून ते त्यांच्यासाठी पाप आहे. आपण महत्त्वाच्या आणखी काही वचनांकडे जाऊया. जर आपण एजकेल याचा 18वा अध्याय, एजकेल याचा 18वा अध्याय आणि 20वे वचन जर वाचलं तर देवाचं वचन ह्या ठिकाणी हे म्हणत आहे, जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही. धार्मिकाला त्याच्या धार्मिकतेचे फळ मिळेल, दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. जे आईवडिलांचं पाप आहे ते लेकरं त्याचा भार वाहणार नाहीत आणि जे लेकरांचं पाप आहे ते आई वडील त्याचा भार वाहणार नाहीत, असं देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. म्हणून देवाचं वचन असं सांगतं की जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. म्हणजे थोडक्यात आपण पाप म्हणजे काय हे आज पाहिलेलं आहे. पापाचरण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. पापाचं आचरण करणे आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतात हे देखील आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. देवाच्या वचनानुसार ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं त्यावेळेस त्यांना निर्णय घेण्याइतपत माहीत होतं. देवाच्या वचनानुसार त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता. म्हणजे थोडक्यात त्या दोघांनी स्वैराचार करता कामा नये, तसं माहीत असून देखील ज्यावेळेस त्यांनी पाप केलं म्हणून देव म्हणाला की पापाचं वेतन आता मरण आहे. बंधू आणि भगिनींनो, 1 कोरिन्थीकरास पत्राचा 10वा अध्याय आणि 13वे वचन या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, महत्वाचं वचन आहे, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही मोठा त्रास होऊ दे, कितीही मोठं अरिष्ट तुमच्यावरती येऊ दे, कितीही मोठं संकट तुमच्यावरती येऊ दे किंवा कोणताही मोठा मोह जरी तुमच्यावरती आला तर देवाचं वचन म्हणतं की तो मोह, तो संकट, तो त्रास जो आहे तो तुम्हाला सहन होत नाही इथपर्यंतचा तो त्रास तुमच्यावरती देव कधीच आणत नाही. वाचूया. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मोहाच्या सामोरे जाता, एखाद्या परीक्षेमध्ये उतरता, एखाद्या त्रास संकटामध्ये असता त्यावेळेस तुम्हाला सहन होत नाही इतकी परीक्षा देव तुमच्यावरती आणत नाही. या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही. म्हणजे जो मोह तुम्हाला येतो तो मोह तुम्हाला सहन करण्या इतपत असतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही सहन करून योग्य तो निर्णय घ्यावा, देवाच्या बाजूने निर्णय घ्यावा इतपत तुम्हाला ताकद दिली जाते. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की जी परीक्षा देव आपल्यावरती आणतो, मग ती आदाम आणि हवेची असू दे किंवा कायन आणि हाबेलची असू दे, त्या ठिकाणी देखील जी परीक्षा त्यांच्यावरती आली त्या परीक्षेतून त्यांना पार होण्यासाठी देवाने त्यांना शक्ती नक्कीच दिलेली आहे. जर कायनाला शक्ती मिळाली आणि हाबेलाला जर शक्ती मिळाली असेल तर कायनाने कोणतीही मुभा न देता देवाच्या इच्छानुसार अर्पण करायला पाहिजे होतं, जसं हाबेलनं केलं. जर आदाम आणि हवेवरती परीक्षा त्यांच्या शक्तीच्या पलीकडे जात नाही, त्याचा अर्थ असा की जे फळ त्यांनी खाल्लेलं आहे ते फळ त्यांना खायची काही गरज नव्हती. बंधू आणि भगिनींनो, प्रियजन हो, मला तुम्हाला आज सांगू द्या, एखादी गोष्ट जर
मनुष्यानं केली असेल जी त्याच्यासाठी अजिबात फायद्याची नाही, वायफळ आहे, तर ती गोष्ट म्हणजे पाप. पाप केल्याने कोणालाही फायदा होत नाही. देवाला फायदा होत नाही, सैतानाला फायदा होत नाही, तुम्हाला आणि मला देखील फायदा होत नाही. मग आपण ते पाप का करावं? म्हणजे बंधू आणि भगिनींनो, आपण जोपर्यंत पापाचं गांभीर्य समजून घेत नाही तोपर्यंत आपण पापापासून दूर जाणार नाही. म्हणून माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की जे वचन आपण ऐकत आहोत, वाचत आहोत, अध्ययन करत आहोत, त्याच्यावरती तुम्ही विचार विनिमय करा आणि पाप किती गांभीर्याची गोष्ट आहे हे जाणून घ्या. कारण की प्रत्येक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस पापाचा विचार करू त्यावेळेस आपण विचार करू शकतो की पाप किती खोलीचं आहे. सैतान कधीही कोणावरतीही पाप लादू शकत नाही. मोहामध्ये तो फक्त आपल्याला टाकू शकतो, म्हणजे मोह आणू शकतो, पण मोहात पडायचं की नाही तो व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत आपण स्वतःचा निर्णय देत नाही, जोपर्यंत आपण स्वतःची इच्छा त्या पापाकडे लावत नाही, तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये पाप होत नाही. ज्या क्षणाला आपण आपला निर्णय देतो की मला ते पाप करायचं आहे, तर त्या क्षणाला पाप घडतं. म्हणजे थोडक्यात जर आपण आदम आणि हवेचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला हे कळेल की ज्या वेळेस हवेने निर्णय घेतला की मला ते फळ खायचं आहे, त्यावेळेस तिनं निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्या घेतल्या तिच्या अंतःकरणामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये पाप आलं. म्हणजे थोडक्यात पाप ह्या जगामध्ये फळ खाल्ल्यानंतर नाही, पण फक्त विचार केल्यानंतर ह्या जगामध्ये पाप आलेला आहे असं आपण म्हणू शकतो, असं आपण त्याचा निष्कर्ष काढू शकतो. कारण की देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त म्हणतो की जर एखादा पुरुष, एखादा मनुष्य स्त्रीकड वाईट नजरेने बघेल तर त्यानं त्याच्या अंतःकरणामध्ये पाप केलेलं आहे. म्हणजे कृती करायची गरज नाही, शारीरिकरित्या कृती करण्याची गरज नाही. जर एखादा व्यक्ती विचाराने पाप करत असेल तर ते देखील पाप. म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनानुसार आपण हे पाहत आहोत की पाप करण्यासाठी आपल्याला कृती करायची गरज नाही, विचार जरी केला तर त्याला पाप म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आदम आणि हवेने फळ जरी खाल्लं नसतं तरी देखील ते पाप झालं असतं. कारण की का, त्यांनी विचार मनामध्ये केला होता की आम्हाला ते फळ खायचं आहे. आणि विचार पुरेसा असतो, विचार जो आहे तो पुरेसा असतो. म्हणून माझी इच्छा ही आहे की आपण, तुम्ही आणि मी, पापाची जी ही व्याख्या आहे, पापाचे हे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण पापाचा विचार करूया आणि ज्या पापामुळे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला त्या येशू ख्रिस्ताकडे आपण वाटचाल करूया, जेणेकरून आपण पुन्हा कधी पाप न करता पवित्र आयुष्य जगूया. जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या स्वर्गीय राज्यात आपल्याला संधी मिळेल, ज्या ठिकाणी पाप नाही, मरण नाही, दुःख नाही, कष्ट नाही, आणि त्या ठिकाणी आपण सदोदित असे राहणार आहोत. माझी अशी पूर्ण खात्री आहे, माझा असा पूर्ण विश्वास आहे की आजचा जो हा संदेश आहे, हा संदेश तुम्हाला अत्यंत लाभदायक असा ठरलेला आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचा जो अभिप्राय आहे तो मला नक्कीच कळवा. देव आपणा सर्वांस आशीर्वाद देव, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.